नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 24 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील कापसाचे कालचे बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बघायला मिळाली असून बाजार समित्यांचे बाजारभाव काही ठिकाणी 8,000च्या वर सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव निघालेले आहे. अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्हा तालुक्यात कापूस बाजारभावाची काय परिस्थिती होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो बोरगाव मंजू जिल्हा या ठिकाणी अकोला. कापूस लोकल 23 क्विंटल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये देखील सुधारणा बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,060 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. सर्वसाधारण दर होते 7,900 तर कमीत कमी दर 7,710 रुपये. त्यानंतर अमरावती कापूस लोकल 55 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,500 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,620 तर जास्तीत जास्त दर 7,750. त्यानंतर भद्रावती 821 क्विंटल कापसाची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,900 तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल 1,062 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,560 तर जास्तीत जास्त दर 7,830 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. आवक आलेली होती या ठिकाणी 900 क्विंटलची, कमीत कमी दर निघालेले आहे 7,850. सर्वसाधारण दर 8,050 तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी वाढलेले असून जवळपास सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव 8,150 रुपयापर्यंत निघालेले आहेत. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल या ठिकाणी देखील मित्रांनो कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून जवळपास 8,100 रुपयांचा उच्चांकी बाजारभाव निघालेला होता. कमीत कमी दर निघालेले आहे 6,500 तर सर्वसाधारण दर 7,700. आवक आलेली होती 2,130 क्विंटलची. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा. जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली असून जवळपास 13,500 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,900. सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,160 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा. 1,730 क्विंटल कापसाची आवक होती आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो राज्यातले जवळपास 8,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेलं असून कमीत कमी दर होते 7,600 रुपये तर सर्वसाधारण दर 8,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड 1,059 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,200. सर्वसाधारण दर निघाले आहे 7,500 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल 1,230 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,205 तर जास्तीत जास्त दर 7,910. त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल 116 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 6,930 रुपये. सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,710 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. आवक आलेली होती या ठिकाणी 700 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,400 रुपये. सर्वसाधारण दर 7,568 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,720 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे पाथर्डी कापूस नंबर 1 240 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मांडळ. आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास 1,350 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,630 रुपये. सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. या ठिकाणच्या बाजारभावामध्ये मित्रांनो कालच्या बाजार सत्रामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून तर हे होते मित्रांनो काल दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये एक हलकीशी दरवाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं असून आगामी काळामध्ये आणखीन कापूस बाजारभाव सुधारण्याचे संकेत बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.